ठाकरे बंधू मनपा प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। नाशिकमध्ये आज ठाकरेंची पहिली संयुक्त सभा पार पडणार आहे। अनंत कान्हेरे मैदानातून प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे। ठाकरे तोफ आज कुणावर बरसणार याकडे लक्ष असणार आहे। ठाकरे नाशिककरांशी काय संवाद साधणार याकडेही लक्ष असेल। मनपा निवडणूक प्रचारासाठी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा ही नाशिकमध्ये होणार आहे। नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानामध्ये होणाऱ्या या सभेमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितपणे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। आज दुपारच्या सुमारास ठाकरे बंधू नाशिक शहरामध्ये दाखल होणार असून संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानामध्ये जाहीर सभा होणार आहे। यावेळी ठाकरे कुणावर तोफ डागणार, जनतेशी काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे। बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीतील बॉम्बे ढाब्याचा फलक फाडण्यात आलाय। मनसैनिकांनी हा बॉम्बे ढाब्याचा फलक फाडलेला आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले। बॉम्बे नाही मुंबईच असं मनसेनं भूमिका घेतलेली आहे। सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारासाठी भेटी देत आहेत। अशाच भेटीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याणमधून शाखा भेटींचा कार्यक्रम संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेल्या बॉम्बे ढाब्यावर गेली, जिथं अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याचं आपल्यासोबत असलेले ठाणे व पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या लक्षात ही बाब आणून दिली। त्यानंतर लगेच मनसैनिक आक्रमक झाले। तातडीनं मनसैनिकांनी ढाब्याकडे धाव घेत फलक फाडून टाकलाय।